गौतम ऋषीने भगवान आपल्या असणाऱ्या भगवान शिवाला या असणाऱ्या पापातून मुक्त होण्याकरता गवमातेची हत्या झाली. त्या गवमातेच्या हत्येच्या पातकातून मुक्त होण्याकरता भगवान शिवाची आराधना केली. ज्यामध्ये भगवान शिवाच्या जटेमध्ये जी गंगा आहे ती गंगा प्राप्त व्हावी याच्याकरता भगवान शंकराची आराधना केली. भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवान परमात्म्याला भगवान गौतम ऋषीने सांगितलं, म्हटले देवा तुमची गंगा मला काय करा, प्रदान करा. ते म्हटले मी आल्याशिवाय गंगा येणार नाही. ते म्हटले तुमच्या सहित गंगा या ठिकाणी काय करा, अवतीर्ण करा. म्हणून खाली ज्योतिर्लिंग आहे आणि गौतमी मातेचा म्हणजे गोदावरीचा त्या ठिकाणाहून काय आहे, उगम आहे महाराज. भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. गौतमी ऋषीला त्या ठिकाणी महाराज त्या शापातून मुक्त केलं. अशा अनेक असणाऱ्या भगवान शंकराच्या अनेक त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आहेत. तर 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आपल्याला श्रवण करण्याकरता टाइम नाही, पण एक बार भजन करू. त्या 12 ज्योतिर्लिंगाचं आपण स्मरण करू. जेवढ्या आपल्या टाइमाच्या आतमध्ये कथा करता येतील तेवढ्या कथेचं आपण श्रवण करू महाराज. श्री शिवाय नमः. ओम शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिवाय